तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण पावसाळी जास्वंदाच्या झाडाला जे कलम केलं होतं त्याचं आता काय झालंय, कुठपर्यंत आलंय, जगलं की मेलं काय, ते आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। व्हिडिओ आवडला तर शेअर सुद्धा करा। तर आपण जे कलम केलं होतं की सफेद जास्वंदाला पिंक कलरचं केलं होतं आणि जो आपला गुलाबी कलरचा जास्वंद आहे त्याला सफेद केलं होतं। तर बघूयात आता आपण ते कलम केलेलं जगलं की नाही ते। तर मित्रांनो, पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो, हे बघा ज्या पाठीमागे ना सफेद जास्वंदाचं झाड आहे, हे बघा, हे सफेद जास्वंदाचं झाड आहे, याच्यावरती ना सफेद फुलं येतात। तर दाखवतो तुम्हाला मी। तर मित्रांनो, हे बघा, हे आपल्या सफेद जास्वंदाचं झाड आहे आणि याला आहे ना सफेद कलरची फुलं येतात। हे बघताय तुम्ही, हे बघा, अशी फुलं झालीत, कल्या सुद्धा आहेत इकडे। तर ह्या झाडाला मी, हे बघा, जे आपण कलम केलं होतं पिंक कलरचं, म्हणजे दुसरा झाड आहे आपल्याकडे झाड आहे दुसरा, त्याची फांदी याला मी जॉईन केली होती, म्हणजे कलम करणं बोलतात ना, तसं केलेलं, कलम केलेलं आहे बघा। ते कलम कुठे केलेलं आहे बघा, त्यानं मी कलम केलं आहे बघा, हे पावसामध्ये केलेलं। आणि त्याच्यानंतर आपलं म्हणजे, आणि आज त्याच्यावरती बघा हे फूल झालंय। याच्या आधी पण फुलं झालेली, पण व्हिडिओ करायला भेटत नव्हतं, टाईम नव्हता भेटत। तर आज टाईम भेटला, त्याच्यामुळे व्हिडिओ करतोय मी ह्या फुलाची। तर मित्रांनो बघा, हा फूल आहे ना, असं नाही की चिपकवलेला वगैरे आहे, तर तो बघा ह्या फांदीला आलेला आहे आणि फांदी इथे कलम केलेलं। तर एक सक्सेस झालाय जे आपण कलम केलं होतं की सफेद झाडाला गुलाबी कलरचं फूल, तर ते आता इथे बघा सक्सेस झालंय आणि म्हणजे एकदम सुंदर असं फूल आलेलं आहे। तर मित्रांनो, आता कसं आहे माहिती आहे, एकाच झाडाला 2 कलरची फुलं येणार आहेत आपल्याकडे। हा बघा, हा झाड आहे ना, याच्यावरती सफेद फुलं येतात, पहिले सुद्धा सफेदच यायची आणि आत्ता पण येतात। तर आता कसं झालंय, आपल्याला एकाच झाडावरती 2 कलरची फुलं मिळणार आहेत। हे बघा, एक कलम केलंय, तर इथं हा झालेला आहे आणि दुसरा सुद्धा इथे कलम केलाय, दुसरी फांदी बघा, इथे कलम केलाय आणि त्याच्यावरती सुद्धा कल्या आल्या। हे बघा, एक कल्या आलेल्या आहे त्याच्यावरती, हे बघा, थोडंसं अब सुद्धा पिंक कलरचाच आहे। तर ह्याला सुद्धा 4-5 कल्या आल्यात। इथं होती ह्याच्यावरती फुलं झालेली, पण ती मी व्हिडिओ करायला वेळ नव्हता भेटत, त्याच्यामुळे ते राहिलं। तर बघताय मित्रांनो, म्हणजे आपण कोणते कलम केलेलं, तर त्याच्यात आपल्याला सक्सेस भेटलाय। आणि आता आपण दुसरी बघूयात, आपल्याकडे दुसरी सुद्धा फुलझाडं आहेत, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये। तसं आपण पुढे बघूयात की दुसरी कलम केलेला त्याचं काय झालंय ते बघूयात, त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी फुलझाडं दाखवतो। तर मित्रांनो, बघा, इथे एक फुलझाड आहे आपला, लाल कलरचे जास्वंद आहे बघा। तर इथे हा लाल फुलं होता त्याच्यावरती, बघा केवढा हा मोठा फुल आहे लाल कलरचा, याच्यावरती मोठी फुलं होता त्याच्यावरती। आणि आता दुसरी सुद्धा दाखवतो मी, पुढे बघूयात। तर मित्रांनो, इकडे बघा, हा सुद्धा कलम केलेला आहे। इकडे आहे ना, ही सुद्धा जास्वंद आहे लाल कलरची। हे बघा, इथे कली येते, हे जेव्हा होईल ना पूर्ण तेव्हा दाखवेन परत। तर मित्रांनो, ही सुद्धा इथे कलम केलेली सफेद जास्वंद लावले आहे बघा, इथे बघताय तुम्ही। तर इथे ना हे कलम केलेलं मी पावसामध्ये त्याच्यासोबतच, तर हे सुद्धा सक्सेसफुल झालंय। बघताय, असं सुंदर असं फूल आलेलं आहे याला, हे बघा, हे सफेद केलं याला। ह्या झाडाला सुद्धा आता 2 कलरची फुलं येतील, एक मोठा आहे, तो मोठा फुलं येतो लाल कलरचा, आणि हा आता सफेद केलाय, तर तो असा झालाय। तर पावसामध्ये यांना मी कलम केलं होतं, म्हणजे असं बांधून ठेवलं, ते झालं। इथे एक केलेलं ते मेलं। चला अजून पुढे दुसरं दाखवतो तुम्हाला, गुलाबाची झाडं दाखवतो। तर मित्रांनो, हे बघा, हे इथं आहे ना आपलं पिंक कलरचं झाड आहे जास्वंदीचं, त्याला सफेद कलरची फांदी इथं कलम केलेली, पण ती जगली नाही, म्हणजे जगली होती पण आता शेवटला ती मेलेली। पहिले जगली होती, पण काय झालं असं माहीत नाही, पण ती आता फांदी मेले। तर हा झाड आहे तो पिंक कलरचा फुलं व्हायचे याच्यावरती, पण ह्याला सफेद केलं होतं, पण ते एकच फांदी केलेली, तर ती नाही जगली, मेली। ही गेल्या वर्षी केलेली झाड आहे तिकडे, अशी
पिशवीमध्ये भरून ठेवलेत. लावायला जागा नाही त्याच्यामुळे ती इथे थोडीशी 4-5 झाडं लावलीत आणि हे आहेत अजून दुसरी सुद्धा आहेत, ती पण दाखवतो. ही सुद्धा पिंक आणि सफेद कलरची आहेत, गुलाबी आणि सफेद कलरची आहेत. तर आता आपण महिना गुलाबाची झाडं बघूयात. आपल्याकडे गुलाबाची झाडं आहेत, त्याच्यावरती काही फुलं झालेत ते बघूया आपण. तर मित्रांनो हे ना इकडे ना आपल्याकडं गुलाबाचं फूल झालंय. हे बघा ऑरेंज कलरचं गुलाबाचं फूल आहे. तर मित्रांनो इथे आहे ना आपल्याकडं पिवळ्या कलरचा गुलाबाचं झाड लावलंय, त्याच्यावरती सुद्धा बघा फूल झालंय पिवळा एकदम मस्त असं. तर याच्यावरती सुद्धा इकडे फुलं होतात. हा गेल्या वर्षी लावलेलं झाड आहे आणि याच्यावर पण फुलं होतात. इथे लाल कलरचं आहे आणि त्याच्यावर फुल नाही झालं. एक वेळ झालं होतं पण ते व्हिडिओ नाही केले मी. तरी घराच्या बाजूला अशी फुलझाडं वगैरे लावून ठेवलेत. इकडे आहे सदाफुली, एक गुलछडी, हे बघा मस्त अशी फुलं झाली त्याच्यावरती सुद्धा. तर मित्रांनो हे बघा हे सुद्धा इथे पिशवीत भरून ठेवलेत झाडं. म्हणजे हे सुद्धा फांदी लावल्यात आणि त्या जगल्यात सर्व 10 आहेत झाडं. ही फांदी हे झाडं तयार झालेत. हे पिवळ्या कलरची आहेत, म्हणजे पिवळ्या कलरची जास्वंद. ते पुढल्या वर्षी त्याच्यावरती फुलं येतील तेव्हा आपण पुन्हा बघू. इकडे माड आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलात की आपण जे कलम केलं होतं, म्हणजे जास्वंदाच्या झाडाला जे दुसऱ्या फांदी लावली होती ती कलम केली होती, ती आज जगली आणि त्याच्यावरती फुलं झालेत. एक फुल झालेत आणि व्हायच्या आधी म्हणजे मला व्हिडिओ बनवायला टाईम नव्हता भेटत, त्याच्यामुळे नाही पण आज टाईम भेटला तर व्हिडिओ बनवली. बोललं तुम्हाला सुद्धा दाखवूयात. तर आपण सक्सेस झाला आपण जे कलम केलं होते तर. आणि तुम्हाला बाकीची सुद्धा आपली घराच्या जवळ किती झाडं आहेत, फुलझाडं आहेत, ते सगळं दाखवले तुम्हाला. सफेद कलरचं आहे, पिंक कलरचं आहे आणि ते लाल कलरचं जास्वंद, गुलाबाची फुलं वगैरे ते सगळे तुम्हाला दाखवलं. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.